एकूण 180 प्रश्न असतात. हे प्रश्न काढायला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या शिक्षकांना नेमलं जातं. त्यांची नाव अत्यंत गोपनीय ठेवली जातात. त्यानंतर या शिक्षकांना बंकर सारख्या सेटअप मध्ये ठेवतात. त्यांचा जगाशी असलेला कॉन्टॅक्ट पूर्णपणे तोडला जातो. मोबाईल, कॅमेरा, कुठलेही डिजिटल डिव्हाइस नेण्याचा प्रश्नच नाही. पेपर सेट झाला की एक फाईल बनवली जाते. ती अशा ठिकाणी ठेवली जाते जिथे इंटरनेट नसतं. फाईल कुणी उघडली, किती वेळासाठी उघडली, का उघडली, रेकॉर्ड ठेवावा लागतो. तिथून फाईल प्रिंटिंग प्रेसला जाते. सगळं प्रिंटिंग हे सीसीटीव्हीच्या अंडरच केलं जातं. या प्रेसमध्ये कमीत कमी ऑपरेटर्स असतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे अधिकारी स्वतः प्रिंटिंग वेळी हजर राहतात. प्रिंटिंग झालं की बँकेच्या लॉकरमध्ये पेपर ठेवले जातात. जे बाहेर पडतात पेपरच्या आधी ज्या गाड्यांमधून ते एक्झाम सेंटर्सवर जातात त्या गाड्यांना GPS ट्रॅकर लावलेले असतात. पोलिसांची देखरेख असते. काही लफडं झालंच तर पेपरचा एक दुसरा सेट सुद्धा तयार असतो जो ऐनवेळी रिप्लेस करता येऊ शकतो. या सगळ्या गाईडलाईन्सचं पालन करावंच लागतं. या गाईडलाईन्स आखून दिल्या आहेत एका समितीने, ज्याचे प्रमुख इस्रोचे माजी प्रमुख होते. हे सगळं कशासाठी होतं तर नीटचा पेपर लीक होऊ नये म्हणून. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी होणारी परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून. 3 मेला नीटचा पेपर झाला. ही सगळी प्रोसेस फॉलो झाली आणि 9 दिवसांनी 12 मेला नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून सांगण्यात आलं नीटची 3 मेला झालेली परीक्षा रद्द झालेली असून पुनर्परीक्षा होणार आहे. कारण नीटचा पेपर फुटला. तोच पेपर जो सुरक्षेचे काही लेअर पार करून परीक्षा केंद्रात पोहोचला होता. तोच पेपर जो 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवणार होता. पण पेपर फुटला कसा? पेपर फुटल्याचं समोर आलं कसं? कोणत्या 10 आरोपींना अटक झाली? हे 10 जण नेमकं काय करत होते? केरळचा पोरगा, पुण्यातलं ब्युटी पार्लर, राजस्थान मधला भाजप कार्यकर्ता, केमिस्ट्रीचा शिक्षक, NTA चे कर्मचारी आणि लातूरचा शिवराज मोटेगावकर. सगळी लिंक, सगळी स्टोरी, सगळी माहिती या एका व्हिडिओमधून. 2 मे 2026 केरळमध्ये MBBS करणाऱ्या एका मुलाने त्याच्या वडिलांना मेसेज केला. एक PDF होती. मुलगा म्हणाला, पप्पा माझ्या सीकर मधल्या मित्राने PDF पाठवले. आपल्या हॉस्टेलमधल्या मुलांना पाठवा. हेच प्रश्न उद्याच्या पेपरमध्ये येतील. या PDF मध्ये होता गेस पेपर. आपण 10वीच्या पेपरच्या आधी प्रिलिम द्यायचो. अपेक्षित प्रश्न सोडवायचो. तसाच गेस पेपर, फक्त नीटच्या परीक्षेचा. या मुलाचे वडील राजस्थानच्या शेखावतीमध्ये एक PG स्टाईल हॉस्टेल चालवतात. तर राहणारे विद्यार्थी नीटची तयारी करत होते. असं सांगण्यात येते की ज्या रात्री या मुलाच्या वडिलांना पेपर मिळाला त्यांनी त्याच रात्री PG मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर पाठवला. 3 मेला नीटची परीक्षा झाली आणि या काकांनी आपल्या PG जवळच्या एका ट्युशन टीचरला फोनमध्ये असलेला गेस पेपर दाखवला. यातले किती प्रश्न आले आहेत हे चेक करायला सांगितलं. चेक करताना समजलं बायोलॉजीचे एकूण एक प्रश्न सेम होते. केमिस्ट्रीचे एकूण एक प्रश्न सेम होते. 180 पैकी 135 प्रश्न सेम होते. आता किती सेम तर गेस पेपर मध्ये ज्या क्रमात प्रश्न लिहिण्यात आले होते त्याच क्रमात प्रश्न, त्याच क्रमात उत्तरं मुख्य पेपर मध्ये लिहिण्यात आली होती. याचाच अर्थ नीटचा पेपर फुटला होता, ऑलमोस्ट जशाच्या तसा. आता बातम्यांनुसार केरळमधल्या मुलाच्या वडिलांना पेपर फुटल्याचं समजल्यानंतर त्यांनी सीकरचं उद्योगनगर पोलीस स्टेशन गाठलं. नीटचा पेपर फुटल्याची तक्रार द्यायला आलोय असं सांगितलं. पण त्यांचा असा दावा आहे की पोलिसांनी अहो अफवा पसरवू नका असं म्हणत त्यांच्या तक्रारीकडे लक्षच दिलं नाही. त्यामुळे त्यांनी थेट NTA ला याबाबतची माहिती दिली. नीटचा पेपर सेट करणारी NTA अलर्ट झाली. त्यांनी CBI ला याची दखल घ्यायला लावली. CBI ने राजस्थानमधल्या SOG ला म्हणजे स्पेशल ऑपरेशन ग्रुपला याची दखल घ्यायला सांगितलं. 10 ते 15 जणांना ताब्यात घेण्यात आलं. चौकशी झाली. अगदी ज्यांच्या मुलानं गेस पेपर पाठवला होता त्यांचीही चौकशी झाली. केरळमध्ये शिकणाऱ्या या मुलाला ज्यानं गेस पेपर पाठवला त्या राकेश मंडवारियाला SOG ने ताब्यात घेतलं. मंडवारिया हा सीकरच्या पिपराली रोडवर SK कन्सल्टन्सी नावाचे एक इन्स्टिट्यूट चालवतो. MBBS मध्ये जाण्याची तयारी करणाऱ्या पोरांमध्ये हा राकेश सर म्हणून फेमस आहे. SOG ने त्याची चौकशी केली. चौकशीमध्ये एकेका गोष्टीचा उलगडा होत गेला. तपासाची सूत्र CBI कडे सोपवण्यात आली. CBI ने आधी IB ला कळवलं. आपला तपास सुरू ठेवला आणि 12 मेला CBI ने या प्रकरणातली पहिली अटक केली. शुभम खैरनारला नाशिकमधून. आरोपी क्रमांक 1 शुभम खैरनार, मूळचा नाशिकच्या नांदगावचा. वडील शेतकरी
पण गावकऱ्यांना आयुर्वेदिक औषधं देतात. भाऊ भावेश खैरनार फार्मसीमध्ये आहे, लॅबोरेटरी चालवतो. काही दिवस आधी त्याला अटक झाली होती, कारण पोलिसांना त्याच्याकडे देशी कट्टा सापडला होता. शुभमने 2021 मध्ये BMS ला ऍडमिशन घेतली होती, पण तो कधी कॉलेजला गेलाच नाही. नाशिकमध्ये आला. कॅनडा कॉर्नर भागात कोचिंग सेंटर्सच्या इथे स्वतःचं ऑफिस सुरू केलं. SR एज्युकेशन कन्सल्टन्सी, याची टॅगलाईन आहे, वी हेल्प स्टुडंट्स फॉर करिअर. त्याने नीटच्या सर्कलमध्ये आपली आयडेंटिटी तयार केली. ऍडमिशन पासून कुठलंही काम करून देण्यासाठी तो ओळखला जाऊ लागला. त्याच्या ऑफिसच्या बोर्डवर पाटी होती, डॉक्टर शुभम खैरनार. CBIने जेव्हा पेपर कुठून मिळाला याच्या लिंक शोधल्या, तेव्हा त्यांना शुभम खैरनारचं नाव समजलं. शुभमने या गेस्ट पेपरची हार्ड कॉपी मिळवली होती. मग हायटेक स्कॅनर्स वापरून सॉफ्ट कॉपी बनवली आणि काही व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप वरून ती विकली. ही हार्ड कॉपी शुभमने 10 लाख रुपयात विकत घेतली होती, जी त्याने विकली 15 लाखाला. नीटचा पेपर झाल्यानंतर आपल्याकडची हार्ड कॉपी नष्ट करून, टक्कल करून तो नाशिकमध्येच वावरायला लागला. पण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यानं रीतसर CBIच्या अटकेत आला. आरोपी क्रमांक 2, यश यादव, हरियाणाच्या गुरुग्रामचा. शुभम खैरनारने 15 लाखात ज्याला पेपर विकला तो आरोपी. CBSE मध्ये 98% मिळवून फ्लेक्सवर झळकलेला, MBBS साठी सिलेक्ट झालेला गावातला एकमेव मुलगा. प्रचंड अभ्यासू, प्रचंड हुशार, शेतकरी वडिलांचा गुणी मुलगा अशी ओळख. यश BMSच्या पहिल्या वर्षाला शिकत होता. सिकरमध्ये कोचिंग सेंटरला होता. त्याने शुभमकडून पेपर विकत घेतला 15 लाखाला आणि तो विकला 30 लाखांना. काही बातम्यांनुसार त्याने गेस्ट पेपर हाताने उतरवला, त्यात काही प्रश्न ऍड केले आणि मग विकला. CBIने यश यादवला अटक केली आणि चौकशीत काही मोठी नावं समोर आली. आरोपी क्रमांक 3, विकास बिवाल. मागच्या वर्षी नीट क्लिअर झाला. सध्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये शिकतोय. नीटची तयारी करायला सिकरमध्येच होता. तिथे त्याची आणि यशची ओळख झाली असं सांगण्यात येतंय. नीटमध्ये त्याने प्रचंड चांगले मार्क मिळवले, पण कॉलेजमधल्या परीक्षेत तो नापास झाला. प्रॅक्टिकलला सुद्धा यायचा नाही. आता सध्याच्या पेपर फुटी प्रकरणात विकास बिवालने काय केलं, तर यशची आणि आपल्या वडिलांची ओळख करून दिली. आरोपी क्रमांक 4, मांगीलाल बिवाल. विकास बिवालचे वडील. मांगीलालने यशकडून 30 लाखात पेपर विकत घेतला. याला पेपर मिळाला टेलिग्रामवर 29 एप्रिलला. मग त्याने पेपरच्या काही प्रिंटआउट काढल्या. आपला मुलगा अमन बिवाल, पुतण्या ऋषी आणि पुतणी गुंजन या तिघांना प्रिंटआउट काढून दिल्या. या तिघांनी 3 मेला झालेली नीटची परीक्षा दिली होती. पण मांगीलाल बिवाल फक्त पोरांसाठी पेपर घेऊन थांबला नाही. खेळ त्यापेक्षा मोठा निघाला. कारण होता पुढचा आरोपी. आरोपी क्रमांक 5, दिनेश बिवाल. मांगीलाल बिवालचा भाऊ. दिनेश हा जमवार रामगड भागात चांगलाच प्रसिद्ध. तो भाजपच्या युवा मोर्चाचा नेता. त्याची उडबस मोठ्या नेत्यांमध्ये. त्याचे मंत्र्यांसोबत फोटो, अगदी राजस्थानच्या शिक्षण मंत्र्यांसोबत सुद्धा. तर स्थानिक आमदार याच्या भावाला मांगीलालला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला स्वतः आले होते. दिनेश बिवालने मागच्याच वर्षी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती, आमच्या कुटुंबातल्या 4 मुलांनी नीटची परीक्षा क्रॅक केली, त्यांचं अभिनंदन. आता गेल्या वर्षी ज्या 4 जणांनी नीट क्रॅक केली ते सुद्धा ॲव्हरेज स्टुडंट असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे ही सगळी फॅमिली रडारवर आली आहेच. पण रडारवर येण्याचं आणखी एक कारण आहे. दिनेश बिवाल आणि मांगीलाल बिवालने यश यादवकडून घेतलेला पेपर सिकरमध्ये अनेक लोकांना विकला. प्रत्येकाकडून वेगवेगळी अमाऊंट घेण्यात आली. दिनेश, मांगीलाल आणि विकास बिवाल या तिघांना CBIने अटक केली. दिनेश आणि मांगीलाल बिवालने ज्यांना पेपर विकला त्यात एक नाव होतं राकेश मंडवारिया, ज्याने पेपर 5 लाखाला विकत घेतला. अनेकांना पाठवला, ज्यात केरळमध्ये शिकणारा मुलगाही होता. या मुलाने आपल्या वडिलांना पेपर पाठवला आणि तिथूनच नीटच्या पेपर लीकचा उलगडा होणं सुरू झालं. पण या सगळ्यात एक प्रश्न पडतो, शुभम खैरनारकडे पेपर आला कुठून? उत्तर आहे आरोपी क्रमांक 6, धनंजय लोखंडे. मूळचा अहिल्यानगरच्या राहुरीचा, पण सध्या राहायला पुण्यात. 2 वर्षांपूर्वी धनंजयने कर्नाटकमधून BMSचं शिक्षण पूर्ण केलं. पुण्यातल्या वाघोली इथं प्रॅक्टिस करतोय असं सांगितलं, पण प्रत्यक्षात तो सुद्धा मेडिकल ऍडमिशनसाठी कन्सल्टिंग करतो. त्यामुळे साहजिकच विद्यार्थी ते शिक्षक, त्याचे कॉन्टॅक्ट मोठे, त्याच्या ओळखी जास्त आणि त्याला सिस्टीमची माहिती व्यवस्थित. धनंजय लोखंडेकडे पेपरची हार्ड कॉपी आली. त्याने ती शुभम खैरनारला कुरिअर केली. बदल्यात 10 लाख रुपये घेतले. साहजिकच
धनंजय लोखंडे या प्रकरणाचा मास्टरमाइंड म्हणून चर्चेत आला. पण एक प्रश्न इथेही होताच, धनंजयला पेपर पाठवला कोणी? आरोपी क्रमांक 7 मनीषा वाघमारे. पुण्याच्या सुखसागर नगर भागात तिचं ब्युटी पार्लर आहे. नवरा डेंटिस्ट आहे. ब्युटी पार्लरमुळे आणि नवऱ्याच्या कामामुळे तिच्या मेडिकल सर्कलमध्ये ओळखी वाढल्या. त्या आपल्याकडे येणाऱ्या पालकांना नीट बद्दल सांगायची, माझ्या ओळखीत चांगले क्लासेस आहेत, चांगले शिक्षक आहेत, मुलांना चांगले मार्क मिळतील, मुलं हमखास नीट क्रॅक करतील याची गॅरंटी द्यायची. त्यानंतर ती मुलांना 2 क्लासेसमध्ये पाठवायची. एक क्लास केमिस्ट्रीचा, दुसरा बायोलॉजीचा. हे क्लासेस पुण्यात फेमस नाहीत, त्यांची जाहिरात होत नाही, पण या विशेष क्लासेसची फी प्रचंड आहे. कारण या क्लासेसमध्ये शिकवणारे NTA मध्ये पेपर सेटर आहेत. त्यांची नावं लिस्टमध्ये पुढे येतीलच, पण या मनीषा वाघमारेच्या ब्युटी पार्लरला या सगळ्या रॅकेटमध्ये नाव होतं सेफ हाऊस. CBIने दिलेल्या माहितीनुसार मनीषानेच पेपर मिळवला. तो सॉफ्टवेअर वापरून एन्क्रिप्ट केला. तिच्याकडूनच धनंजय लोखंडेकडे हार्ड कॉपी गेली आणि तिच्याकडूनच एक सॉफ्ट कॉपी लीक झाली. नीटची परीक्षा झाल्यावर तिने सगळे पुरावे नष्ट केले आणि त्याच वेळी मनीषा वाघमारेच्या बँक अकाउंटवर वेगवेगळ्या 21 बँक अकाउंट्सवरून लाखो रुपये जमा झाले. त्यामुळे चर्चा झाली मनीषा वाघमारे मास्टर माइंड असल्याची. पण हा पिक्चर अजून संपला नाहीये. कॅरेक्टर्सची एंट्री बाकी आहे. आरोपी क्रमांक 8 PV कुलकर्णी. केमिस्ट्रीचा प्रोफेसर. लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये कित्येक वर्ष केमिस्ट्री शिकवणारा. काही वर्ष आधी रिटायर झाला. पुण्यात खासगी क्लास चालवायला लागला. अनुभव मोठा असल्यानं नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये नीटच्या पेपरसाठी केमिस्ट्रीचे प्रश्न काढायची जबाबदारी मिळाली. कुलकर्णी मूळचा लातूरचा असला तरी तो राज कोचिंग क्लासेस चालवायचा पुण्यातल्या आपल्या घरात. जाहिरात करायचं काम होतं मनीषा वाघमारेकडे. मनीषा PV कुलकर्णीच्या स्पेशल क्लाससाठी हेरून पोरं पाठवायची. रगड पैसा असलेली. कुलकर्णीचा स्पेशल क्लास झाला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, ज्यात त्याने विद्यार्थ्यांना काही प्रश्न लिहून दिले, त्यांचे पर्याय लिहून दिले आणि उत्तरं सुद्धा लिहून दिली. तेच प्रश्न नीटच्या परीक्षेत आले पर्यायांसकट. त्याच्या एका विद्यार्थ्याने आपल्या वहीत हे प्रश्न लिहून घेतले आणि दुसऱ्या क्लासला जाणाऱ्या आपल्या मित्रांना पाठवले. जेव्हा नीटचा पेपर झाला तेव्हा या मित्रांना केमिस्ट्रीचे प्रश्न जसेच्या तसे कसे आले हा प्रश्न पडला. केमिस्ट्रीचे प्रश्न कुठून फुटले या प्रश्नाचं हे उत्तर. CBIने PV कुलकर्णीला अटक केली आणि पेपर सेट करणाराच पेपर फोडणाऱ्या रॅकेटचा मास्टरमाइंड असल्याची चर्चा सुरू झाली. पण विषय इथेही संपला नाही. आरोपी क्रमांक 9 मनीषा मांढरे. पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमध्ये बायोलॉजी शिकवायची. काही वर्षांपूर्वी तिची सुद्धा NTA मध्ये नेमणूक झाली. ती सुद्धा पुण्यात खासगी क्लासेस घ्यायची. जाहिरात अर्थातच मनीषा वाघमारे करायची. वाघमारे आणि मांढरे या दोघी एकाच सोसायटीमध्ये राहिला आहेत. मांढरेने बायोलॉजीचे प्रश्न मुलांना तोंडी सांगितले, लिहून घ्यायला लावले. विशेष म्हणजे मांढरेकडे या प्रश्नांची हार्ड कॉपी, सॉफ्ट कॉपी काही नव्हतं. तिची स्मरणशक्ती चांगली असल्यानं तिने प्रश्न, पर्याय आणि उत्तरं लक्षात ठेवली आणि मग विद्यार्थ्यांना सांगितली. मनीषा वाघमारेच्या चौकशीत PV कुलकर्णी आणि मनीषा मांढरे ही दोन्ही नावं पुढे आली. चौकशीत CBIला काही पुरावे सापडले. आता मांढरेकडे पेपर नव्हता. याचा अर्थ हा पेपर PV कुलकर्णीकडून मनीषा वाघमारेकडे आला का याची शक्यता जास्त आहे. पण CBIच्या रडारवर NTA मधले 50 कर्मचारी असल्याचं सांगण्यात येते. त्यामुळे पेपर फुटलाय तो पेपर सेट करणाऱ्यांकडूनच. CBIच्या अटकेत असलेल्या 9 आरोपींपेक्षा जास्त चर्चा आहे त्या अटकेत असलेल्या 10व्या आरोपीची. आरोपी क्रमांक 10 प्राध्यापक शिवराज मोटेगावकर. उठ तरुणा जागा हो, संघर्षाचा धागा हो असं म्हणणारा RCC क्लासेसचा संस्थापक. लातूरमध्ये याचा सगळ्यात मोठा क्लास. महाराष्ट्रात ठिकठिकाणी सेंटर्स, लाखो विद्यार्थी शिकायला आणि उलाढाल वर्षाकाठी 100 कोटींपेक्षा जास्त. डॉक्टर्सची फॅक्टरी असं म्हणत सगळ्या महाराष्ट्रात जाहिरात करणाऱ्या मोटेगावकरचा आणि PV कुलकर्णीचा जुना जिव्हाळा. काही काळ PV कुलकर्णी मोटेगावकरच्या क्लासमध्ये शिकवायला होता. त्यानंतर त्याने स्वतःचा क्लास काढला, तो सुद्धा मोटेगावकरच्या शेजारीच. त्यावरून दोघांमध्ये बिनसलं पण पुन्हा जुळलं. असेही सांगण्यात येते की मोटेगावकरनेच आपले कॉन्टॅक्ट वापरून PV कुलकर्णीला NTA मध्ये पेपर सेटर म्हणून काम दिलं होतं आणि त्याच्याच माध्यमातून त्याने पेपर मिळवला असा संशय आहे.
पण धनंजय लोखंडेने शुभम खैरनारला पेपर विकला, मग तो राजस्थान हरियाणामध्ये व्हायरल झाला. या पिक्चरमध्ये मोठेगावकर कसा आला? तर नीटचा पेपर झाल्यावर त्याच दिवशी मोठेगावकरने एक व्हिडिओ बनवला होता, ज्यात त्याच्या विद्यार्थिनी सांगत होत्या RCCच्या मॉक टेस्ट मधले प्रश्न सोडून दुसरं काहीही आलं नाही, एकही प्रश्न बाहेरचा नव्हता. मग जेव्हा पेपर लीक झाल्याचं स्पष्टीकरण आलं, तेव्हा एका पालकाने मोठेगावकरच्या विरोधात CBI कडे लेखी तक्रार दिली. तेलंगणातून आलेल्या CBIच्या पथकाने मोठेगावकरच्या घरी, क्लासमध्ये, ऑफिसमध्ये छापे टाकले. मोठेगावकरचा मोबाईल जप्त केला, ऑफिसमधून लॅपटॉप सुद्धा ताब्यात घेतला. या शिवराज मोठेगावकरने आपल्या मोबाईल मधला डेटा डिलीट केला होता, पण CBIने तो रिकव्हर केला. तेव्हा त्यांना एक पेपर दिसला. 23 एप्रिलला मोठेगावकरला मिळालेला हा होता नीटचा पेपर. मोठेगावकरने यातलेच प्रश्न स्वतःच्या गेस्ट पेपरमध्ये टाकले. पोरांना मॉक टेस्टसाठी हा गेस्ट पेपर दिला. साहजिकच पेपरच्या बाहेरचं काहीच आलं नाही असं विद्यार्थिनी सांगू लागल्या. CBIने हा मॉक पेपर आणि डिजिटल पेपर सुद्धा ताब्यात घेतलाय. त्यात मोठेगावकरने हा पेपर लातूर मधल्या काही प्रथितयश लोकांना दिला होता असाही संशय आहे. मोठेगावकरचा मुलगा 12वीला असल्यानं त्यानं मुलासाठी पेपर फोडला असाही संशय आहे. त्यामुळे चौकशीचा फास आवळला जाणार आहे. CBIने मोठेगावकरच्या मुलाची चौकशी करत सुरुवात सुद्धा केली. त्यात मोठेगावकरचे आर्थिक व्यवहार बघता त्याची ED कडून चौकशी सुद्धा होण्याची शक्यता आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे मोठेगावकरने जिथे नीटचा पेपर सेट होतो त्या NTA मधल्या सरकारी अधिकाऱ्यांसोबत पेपर फुटीचा कट रचल्याचं स्वतः CBIनेच कोर्टात सांगितलंय. महाराष्ट्रातला नीटचा सगळ्यात मोठा क्लास असा दावा करणारा RCCचा मोठेगावकर पेपर फुटीच्या रॅकेटचा सक्रिय भाग असल्याचं CBIचं म्हणणं आहे. त्यामुळे चर्चेत आहे नीटच्या सगळ्या पेपर फुटीचा मास्टरमाइंड शिवराज मोठेगावकर असणं. कारण मनीषा वाघमारेकडे 26 एप्रिलला पेपर पोचला, मोठेगावकरकडे पेपर पोचला सगळ्यात आधी 23 एप्रिलला. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीचं सार सांगायचं तर PV कुलकर्णी, मनीषा मांढरे आणि NTA काही कर्मचाऱ्यांकडून पेपर फुटला, तो मोठेगावकरकडे पोचला, तो मनीषा वाघमारेकडे पोचला, मनीषाकडून धनंजय लोखंडे, मग शुभम खैरनार, मग यश यादव, मग बिवाल बंधू, मग राकेश मंडवारिया, मग केरळमध्ये शिकणारा मुलगा, मग त्याचे वडील आणि मग CBI, असा या फुटलेल्या पेपरचा प्रवास झाला. मधल्यामध्ये या पेपरची लाखो रुपयांची उलाढाल झाली. अगदी 30 लाखांपासून 30,000 आणि 5,000 रुपयांमध्ये सुद्धा पेपर विकला गेला. काही पालकांनी, खासगी क्लासेसने सुद्धा पेपर विकत घेतल्याची चर्चा आहे. CBIच्या धाडी, चौकशी सुरू आहेत. अटकेत असलेल्या आरोपींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे NTAचे कर्मचारी सुद्धा रडारवर आहेत. CBI कडून विद्यार्थ्यांच्या रूम्सवर सुद्धा धाडी टाकल्या जात आहेत. पण या सगळ्या राड्यात एक प्रश्न 12 मे पासून आजपर्यंत कायम आहे. त्या 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचं, मानसिक स्थितीचं नेमकं काय? उत्तर कुणाकडेच नाहीये.